सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे। आणि आज मी सगळं काही बोलण्याच्या आधी आज एकच सांगते, 1 लाखाची लीड तर आपल्याला निश्चित आहे। आणखीन जितका पण मतदारसंघ फिरला, जितके पण गावं फिरले आणि जे काही वातावरण मी बघितलं, तरी पण मी सगळ्या शिवसैनिकाला सांगणार की आपण म्हणजे आनंदानं भारावून जाऊन गाफील राहायचं नाहीये। आपल्याला सडेतोड मेहनत करायची आहे, अगदी रात्रंदिवस एक करायचं आहे आणि तुम्ही आम्ही मिळून आपण ते करणार आणि यशाचं शिखर निश्चित गाठणार याचा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे। कारण ही लढाई एकनिष्ठतेची आहे, ही लढाई न्यायाची आहे, ही लढाई सत्याच्या बाजूची आहे आणि जिथं सत्य असतं तिथं विजय हा निश्चित असतो। आणि ज्या पद्धतीनं आज तर दादा भाभीनं तर फार कमालच केली, खूप सुंदर त्यांनी ओमदादावर एक गाणं रचलंय, तुमच्यावर एक रचलंय आणि त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी अगदी वाड्या वस्त्यावर बाजूबाजूला असलेले लोक आणि बायका सुद्धा गोळ्या झाल्या की इथं काय चाललं कोण गाते। खरंच भाभी तुमचं कौतुक करते की तुमच्या वयाच्या मानानं पण तुम्ही अगदी सरशीनं पुढं जाताय। ज्या पद्धतीनं तुम्ही गाणं रचलंय, एक जोडूनच रचलंय, त्या काही कवयित्री नाही किंवा कुठल्या गायिका नाही, पण ते त्यांचे जे भाव होते ते समोरच्या माणसाला लक्ष वेधून घेत होते। सगळेजण आपापल्या परीनं खूप छान पद्धतीनं करतात। सगळ्या शिवसैनिकाची आणि बंधू भगिनींची मी आभारी आहे की एका नव्या नेतृत्वाला, एका युवकाला मागच्या वेळेस बी तुम्ही संधी दिली आणि ह्यावेळेस पण सर्व पक्षाचे नेते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते जे येऊ शकत नाही दृश्य रूपानं किंवा अदृश्य रूपानं तुमच्या सोबत आहेत। अगदी ब्रह्मांड तुम्हाला त्या खुर्चीवर किंवा पालकमंत्र्याच्या खुर्चीवर बसवण्यासाठी अख्खं ब्रह्मांड लागलेलं आहे। जे काही चित्र मला फिरत असताना दिसलं, जाणवलं, ते मी शब्द इथं व्यक्त केले। तरी पण मी शिवसैनिकाला सांगणार, प्रत्येकानं आपलं वाड, आपलं गाव, तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे। आपण आपलं वाड प्लस द्यायचं, एवढंच डोक्यात ठेवायचं की आपलं वार्ड प्लस राहिलं पाहिजे। आणि जे गावातले प्रमुख लोक आहेत त्यांनी असं ठरवलं पाहिजे की काही केलं तरी आपलं गाव प्लस राहिलं पाहिजे। हे दोनच सूत्र आपण जर लक्षात ठेवून पावलं टाकत राहिलो तर निश्चितच विजयाची माळा आपल्या सगळ्या शिवसैनिकाच्या गळ्यात पडणार आहे। आणखीन एक मी विनंती करणार आहे, तुम्हाला ओके पॅटर्न म्हणतात, राम लखनची जोडी म्हणतात, त्या दिवशी मी कृष्ण अर्जुन म्हणले, तर तुमच्याकडे मी एक विनंती या निमित्तानं करणार आहे की शिवसेनेमध्ये तुम्ही सातत्य जे असतं कार्यकर्त्याचं, प्रत्येक गावाचं, जसं मी म्हणते, जसं एखाद्या गावाचं नाव घेतलं, डिकसळ घेतलं, ते बटन दाबलं तर 16 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव आणि फोन नंबर तिथं आला पाहिजे। हे मी फार दिवसाचं तुम्हाला म्हणते, प्रत्येक महिन्यात बैठक झाली पाहिजे। ही वेळ नाही पण पुन्हा सापडत नाही म्हणून मी आत्ताच बोलते, तर प्रत्येक महिन्यात पण बैठक झाली पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून शिवसैनिक हा जोडला गेला पाहिजे। माझी भगिनी जोडल्या गेली पाहिजे। माझ्या असंख्य भगिनी आहे ज्यांना वाटतं की आम्ही पण यावं, आम्ही पण काम करावं, पण त्यांना योग्य ती संधी किंवा त्यांना एकत्रित केल्या जात नाही, ही पण खंत या ठिकाणी मी व्यक्त करते। आणि ही निवडणूक झाल्यानंतर विजयाची माळा आपल्या गळ्यात निश्चितच पडणार आहे। पण आणखीन एक जबाबदारी मी तुम्हाला सांगते की जशी शिराडोंची MIDC मी पाठपुरावा करत असताना 2-3 टेबल राहिले, ते जर कंप्लीट केले तर माझा शिराडोंचा आजूबाजूच्या 40 खेड्याचा व्यापार पुन्हा जिवंत होईल। त्याच्यासाठी तुम्ही एक प्रयत्न करावा, ही एक विनंती करते। आणि माझे जे शिवसैनिक बंधू आहे, जे युवक आहे, त्यांच्यासाठी आता जे मान्यवर आलेले आहेत, सर्व शिवसैनिकाच्या आणि व्यासपीठाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते। आणखीन एक दादा, मी तुम्हाला आणखीन एक विनंती करणार आहे की माझ्या शिवसैनिकासाठी तुम्ही रोजगार मेळावाच नाही तर उद्योग मेळावा सुद्धा घेण्यात यावा आणि जे शिवसैनिक आहेत त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना काय उद्योग चालू करून देता येईल ते एक केला पाहिजे। माझा शिवसैनिक हा आर्थिक प्रबळ झाला पाहिजे, याच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करा आणि प्रयत्न केल्यावर
मला नाही वाटत की कोणत्याही गोष्टीला यश मिळत नाही. असंख्य आता ओमदादा केंद्रात आहे, तुम्ही राज्यात राहताल आणि असंख्य असे उद्योग आहेत, सबसिडीवरचे उद्योग आहेत. आपल्याकडे आपले दलित बांधव पण आहेत आणि त्यांचे 750 कोटीचे उद्योग असतात की ते माझा एक बांधव सगळ्या तालुक्याला सक्षम करू शकतो, माझ्या कितीक नवयुवकांना उद्योग देऊ शकतो. तर तुम्ही उद्योगावर पण भर द्यावा. कैलास दादा ऐका, मी तुम्हाला म्हणाले रोजगार मेळावा जे घेता तसा तुम्ही उद्योग मेळावा घ्यावा आणि माझ्या शिवसैनिकाला छोटा हो मोठा हो प्रत्येकाला तुम्ही उद्योग कसा चालू करून देता येईल, त्याला कशी मदत करता येईल, त्याला कसं उभा करता येईल आणि माझा शिवसैनिक आर्थिक प्रबल कसा होईल याच्याकडे तुम्ही ओके पॅटर्न निश्चित लक्ष घालावं. आणि आई तुळजाभवानी या निवडणुकीत तुम्हाला भरघोस मतानं विजयी करणार असं तुझ्या भवानीच्या वतीनं मी हा आत्मविश्वास तिथे व्यक्त करते, माझ्या शिवसैनिकाच्या वतीनं आत्मविश्वास व्यक्त करते. आणि दिग्विजय भाईंना पण एक विनंती करते की कळंब तालुका आणि कळंब मधल्या ज्या महिला आहे उद्यापासून बाहेर कुठं न येता तुम्ही पूर्ण कळंब शहर पिंजून काढा. 7 ते 8 दिवस त्याला लागतात आणि बाहेरचं करता करता एक दिवस मी सुद्धा कळंब तालुक्यात दुपारच्या वेळेला जो वेळ राहतो त्याच्यामध्ये मी सुद्धा तुमच्यासोबत फिरणार आहे. तर उद्यापासून कळंब मधले जे पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महिला आहेत, युवक आहेत, माझे ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनी कळंब तालुका आजूबाजूला बाकीचे ग्रुप करून आपण फिरवतोय, पण कळंब शहरावर लक्ष तुम्ही केंद्रित करावं. दिग्विजय भैया तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे, युवकांवर जास्त, कारण जिथं युवक असतात तिथं प्रगती असती. कारण की ज्येष्ठांचं मार्गदर्शनाचं टॉनिक आणि युवा त्याची भरारी जर असली तर आपण फार जास्त गतीनं पुढे जाऊ. आणि उद्यापासून कळंब शहरावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. आणि सगळ्यात विशेषण महत्वाचं मला आनंद आज याचा झालाय की समोरचे जितके बी आपले प्रतिस्पर्धी असतील, कोण पण असतील, तर ज्या पद्धतीनं आपले शिवसैनिक मला सगळीकडे दिसत आहेत, ज्या पद्धतीनं कामकाज चाललंय, ज्या पद्धतीनं सगळे होते आणि आपली महाविकास आघाडीचे सगळेजण ज्या पद्धतीनं आज पाठीशी आहे, हे चित्र बघा तुम्ही, किती सुंदर चित्र आहे. तर मला नाही वाटत मी 1 लाखाची लीड म्हणते, पण निश्चितच आपल्याला त्याच्यापेक्षाही जास्त लीड मिळेल आणि हा विजय सगळ्या तुमचा आमच्या शिवसैनिकाचा विजय असेल. एवढेच मी 2 शब्द बोलते आणि येणाऱ्या 20 तारखेला भरघोस मताने तुम्ही